काही वर्षांपूर्वी जेव्हा बुडापेस्टमध्ये पहिल्यांदा मी आले होते, ती माझी युरोपची पहिली ट्रिप होती. त्या दिवशी सकाळी असं उत्साहात उठून चला आता साईट सीइंग करू म्हणून जेव्हा आम्ही हॉटेलच्या बाहेर आलो तर दिवसा पहिल्यांदा जेव्हा बुडापेस्ट बघितलं, कार्स आहेत, त्याच्यातच ट्राम्स आहेत, त्याच्यातच बसेससुद्धा आहेत आणि मग मेट्रो स्टेशन्स कुठेतरी जवळपास दिसत आहे. ते भरपूर पब्लिक ट्रान्सपोर्टची गर्दी दिसली. आम्ही आपलं गुगल मॅपला आपलं थांबलोय. हां ठीक आहे, गुगल मॅपमध्ये सांगितलं की बाबा आता इथून 5 मिनटं वॉक करा किंवा 2 मिनटं वॉक करा, तिथून तुम्ही बस पकडा आणि मग तिथून तुम्ही ते मेट्रो स्टेशनला जा, तिथून तुम्ही रेड लाईन घ्या. अरे पण ते मेट्रोचे, बसेसचे, ट्रामचे जे सिम्बॉल्स असतात गुगल मॅपवरती दिलेले आहेत, म्हणजे ते पण माहिती नव्हतं की कुठला सिम्बॉल कशाचा आहे. आणि मग तिथे आम्ही 2-4 जणांना विचारायचा प्रयत्न केला, पण लँग्वेजचा प्रचंड मोठा प्रॉब्लेम जाणवला. कसं तरी करून आम्ही मेट्रो स्टेशनवरती मात्र पोहोचलो. आणि आता मग तिथे पण पुन्हा की तिथे ब्ल्यू लाईन आहे, रेड लाईन आहे, येल्लो लाईन आहे. परत ते एक मेन मेट्रो स्टेशन होतं, त्याच्यामुळे प्रचंड गर्दी होती. लोक आपल्या ते एस्केलेटरवरून वरती जात आहेत, खाली जात आहेत, नुसते कसं तरी करून आम्ही रेड लाईनवरती गेलो. आता पुन्हा तिथे ते 2 प्लॅटफॉर्म अपोजिट साईडला जाणाऱ्या मेट्रोज बघतोय की सिम्बॉल्स ते असतात ना की ही मेट्रो या डिरेक्शन, पण ते सिम्बॉल्स पण म्हणजे असे नवीन वाटले, कारण बऱ्याचदा खूप छोटे छोटे डिफरन्सेस असतात जे आपल्याला माहिती नसतात. आपल्याकडे काही बरोबर आहे की करेक्ट आहे, त्याच्यासाठी आपण करेक्टचा सिम्बॉल वापरतो, पण तेच युरोपियन काही कंट्रीजमध्ये क्रॉसचा सिम्बॉल वापरतो. त्याच्यामध्ये पण कन्फ्युजन झालं. अरे नाही, इथे ते म्हणजे डिरेक्शन तर ही वाटते, पण मग त्याच्यात ते क्रॉस केलेत सगळी डेस्टिनेशन्स. असं आम्ही असं पुन्हा कन्फ्युजन तिथे थांबलो होतो. आणि तेव्हा एकदम मागून नमस्ते म्हणून कोणाचा तरी आवाज आला आणि आम्ही म्हटलं मे बी इंडियन टुरिस्ट असेल. आम्ही वळून बघितलं तर युरोपियनच एक तरुणी होती आणि ती एकदम असं म्हटलं नमस्ते वगैरे करून तिने ग्रीटिंग्स केले आणि मग तिनेच विचारलं की आर यू फ्रॉम इंडिया. आणि आम्ही ते शॉकमध्येच. तिने विचारलं मग तुम्हाला कुठे जायचं आहे. तिला पण 2-4 स्टॉप्स पुढे सेम मेट्रोतून जायचे होते. आणि मग त्याच्यात मग तिने सांगितलं की ती इंडियात आली होती, मुंबईमध्ये बॉलिवूडमध्ये तिच्या काही ओळखी आहे. आम्ही एकदम असं गोंधळलेलो होतो, कोणाला विचारायचं कळत नव्हतं, म्हणजे आपण सोल्युशन शोधतोय मिळत नाही आणि अचानक समोर कोणतरी आपलं ते सोल्युशन घेऊन आपल्या समोर दारात येतं. सो ते आपल्याला ते मॅजिक मोमेंट. आणि असं ट्रॅव्हल करताना खूप छान छान एक्सपिरियन्सेस येतात आणि आपण म्हणतो ना जेवढं आपण ट्रॅव्हल करतो आपण प्रगल्भ होत जातो किंवा आपलं नेचर खूप छान होत जातं, जास्त ओपन अप होत जातो. असेच खूप छोटे छोटे एक्सपिरियन्सेस असतात. मग त्याच्यानंतर गोंधळलेलं कोणी रस्त्यावर असं दिसलं तर स्वतःहून विचारतो की काही शोधताय का, तुम्हाला काही हेल्प हवी आहे का वगैरे. तुम्हाला कधी तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये असताना असे मॅजिक मोमेंट्स अनुभवायला मिळाले आहेत का?